हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, प्रत्येक आईला किंवा मॉमला हा प्रश्न असतो की लहान मुलांना किंवा वाढत्या वयातल्या मुलांना दुधामध्ये काय मिक्स करून द्यावं जे टेस्टी पण असावं आणि हेल्दी पण असावं। तर आजचा आपला खास व्हिडिओ त्यावरतीच आहे। आपण एक ना खास प्रीमिक्स शेअर करत आहोत, ते आहे केसर बदाम प्रीमिक्स आणि त्यापासून आपण स्पेशल केसर बदाम मिल्क पण त्याची पण रेसिपी दाखवत आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त मुलांनाच नाही तर हे मोठे सुद्धा कोणीही घेऊ शकतं। सो नक्की ट्राय करून मला कमेंट मध्ये सांगा। केशर बदाम प्रीमिक्स साठी ना मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात 1 वाटी बदाम टाकले, 10 अक्रोड, 5 पिस्ता, 10 काजू। आता ना अगदी लो फ्लेमवर आपण ना हे छानपैकी भाजून घेऊया, म्हणजे हाताला चटका लागेल इथपर्यंत हे भाजायचंय। ड्रायफ्रूट्स आपले चांगले भाजून झालेले आहेत आणि हाताला असा चटका लागतोय। आता काय करायचं, आपण गॅस बंद करूया। आता गॅस बंद करून झाल्यावर ना लगेच त्यात ना अर्धा चमचा केशराच्या काड्या टाकूया, पाव चमचा हळद, पाव चमचा जायफळ पूड, 1 चिमूट आपलं जे ड्राय जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर असते ती, 1 चिमूट दालचिनी पावडर। आता गॅस तर बंद आहे पण आपला जो पॅन आहे तो छानपैकी कडकडीत गरम आहे। सो आपण काय करूयात की 30 सेकंद फक्त आहे ना हे परतून घेऊयात, म्हणजे काय होतं यातल्या ज्या पावडर ज्या आहे आपण टाकलेल्या आहेत त्या जळत नाहीत आणि केशरही मस्त भाजलं जातं। मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे आपण। आता हे पूर्ण गार करून घेऊयात। आपलं हे जे मिश्रण आहे ते गार झालेलं आहे। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूयात। आता याची आपण ना बारीक पावडर करून घेऊयात। या प्रीमिक्सची आपण आहे ना मस्त पावडर करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने केसर बदाम प्रीमिक्स तयार आहे। आता आपण काय करूयात की मी झटपट होणारं केसर बदाम मिल्क करून दाखवते। केसर बदाम मिल्क करण्यासाठी आपण आहे ना 2 कप दूध ठेवलेले या पॅन मध्ये। आता त्यात ना 2 चमचे हे प्रीमिक्स टाकून घेऊया। आपण जे हे केसर बदाम मिल्क जे आहे तर ते शुगर फ्री करणार आहोत, आपण गुळ घालणार आहोत। जर तुम्हाला ना साखर घालायची असेल तर तुम्ही उकळताना साखर घातली तरी चालेल। आता या मिश्रणाला ना उकळी काढून घेऊयात। 1 कप दुधाला 1 चमचा प्रीमिक्स पुरेसं होतं, पण तुम्हाला जर थोडंसं दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चमचा वाढवलं तरीही चालेल। दुधाला मस्त उकळी आहे। आता आपण काय करूया की त्यात ना गॅस बंद केलाय मी आणि 2 चमचे आता गूळ टाकून घेऊयात आणि मिक्स करून सर्व करून घेऊयात ग्लासमध्ये। तर फ्रेंड्स, थंडी स्पेशल मस्त असं पौष्टिक एकदम हेल्दी असलेलं केसर बदाम प्रीमिक्स आणि त्यापासून आपण केसर बदाम मिल्क तयार करून घेतलेलं आहे आणि ते सर्व करून घेतलंय। हे प्रीमिक्स तुम्ही 1 महिना छान स्टोर करू शकता।